नमस्कार, मी शोभा स्वात मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मंडळी, नारळी पौर्णिमा आता खूपच जवळ येते. नारळी पौर्णिमा स्पेशल आता काय बनवायचं, तर म्हटलं नारळी पौर्णिमेनिमित्त आपण छानपैकी असा मऊ भात दाखवणार आहोत. मोकळा सुटसुटीत नारळी पौर्णिमा स्पेशल भात कसा बनवायचा शिकायचं असेल तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा. चला तर बनवूया. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे. तर 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं असं किसून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकतात. आणि मीठ, स्वादानुसार मीठ, तूप घेतलेले 2 चमचे, आपले पोह्याचे चमचे असतात ना ते 2 चमचे घेतलेले. आणि बदाम घेतलेले, काजू, लवंग आणि मसाला म्हणजे आपले गोड मसाले तर पाहिजेच भातामध्ये. लवंग आणि दालचिनी घेतलेली आणि हे केसर मी दुधामध्ये टाकून घेणार आहे. आपण हे तांदूळ ना एकदम स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे कसं एकदम आपला भात असा शुभ्र झाला पाहिजे. तर आम्ही थोडंसं तूप टाकून घेते भातासाठी, कारण आपल्याला तुपाचा सुगंध म्हणजे खूप छान दरवळतो. आणि मी थोडीशी ही दालचिनी आणि वेलची, ही दालचिनी, कारण आपल्याला भात बनवायचं म्हटलं गोडाचा पदार्थ आहे म्हटल्यावर हे गोड मग मसाले पडलेच पाहिजे. तर मी 1 दालचिनी आणि लवंग घेतलेले, 5 लवंग घेतलेले. तर ते छान आपण परतून घेऊ. असे व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला, एकदम सुगंध छान आला पाहिजे. तर मी आता तांदूळ टाकून घेते. छान परतून झालेलं आहे आपलं. असं व्यवस्थित मी हलक्या हाताने 2 मिनिटं परतून घेणार आहे तांदूळ, कारण सुगंध आपला छान आला पाहिजे भाताचा. 1 वाटी तांदळाला बरोबर 2 वाट्या पाणी घेणार आहे, कारण आपला भात मऊ झाला पाहिजे छानपैकी. आता बरोबर मी त्याच वाटीने पाणी मोजून घेतलेले बघा. 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी. आपला भात एकदम मोकळा होण्यासाठी मी व्यवस्थित आता शिजवून घेणार आहे. आता स्वादानुसार मी मीठ टाकून घेते. जरी गोडाचा पदार्थ आहे पण भाताला तर मीठ पाहिजे, मीठ नसतं चव लागणार नाही. आणि आता आपण हा झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊ. तर आपण भातात मध्ये असं लिंबू पिळून टाकते. लिंबामुळे ना भात आपला एकदम मोकळा आणि सुटसुटीत होतो. तर मी अर्धा लिंबू पिळून टाकले. तुम्हाला आवडत असेल म्हणजे 1 लिंबू, काही जण 1 टाकतात, काही जण आता माझा भात थोडाच आहे त्यामुळे मी अर्धच लिंबू टाकलेलं आहे आणि लिंबू मोठं होतं आपला. तर हा भात आता व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. तर मंडळी, आपण हे तूप टाकून घेऊ त्याच्यामध्ये. आपल्याला काजू बदाम फ्राय करून घ्यायचे, कारण काजू बदाम फ्राय केले ना खूप छान लागतात. तर मंडळी, आपण काजू फ्राय करून घेऊ, कारण फ्राय केले ना भातामध्ये खूप छान चव खूप चांगली लागते. तर आपण हे ड्रायफ्रूट जे घेतले आहे मी, काजू बदाम, ते व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचे. थोडंसं लालसर करून घ्यायचं, कारण आपल्याला जास्त सफेद नाही ठेवायचे. हे काजू ना थोडेसे लालसर झाले ना मग चवीला खूप छान लागतात भातामध्ये. तर तुम्हाला एक सांगू का, नारळी पौर्णिमेला आपण नारळाचीच वस्तू का बनवतो जास्तीत जास्त, कारण हा महाराष्ट्रामध्ये सण आहे आणि महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा ह्या सणाला खूप महत्त्व दिले जाते. कारण नारळ, ह्या दिवशी नारळ आहे ना समुद्रामध्ये अर्पण करून आपण देवाकडे साकडे घालतो का आमच्या घरामध्ये वर्षभर सुख, समृद्धी आणि भरभराटी. तर हे बघा, ह्या पद्धतीने मी काजू तळून घेतलेले, एकदम असे छान फ्राय करून घेतलेले, ते मी आता काढून घेते. आणि आपण आता नंतर बदाम टाकून घेणार आहोत, कारण बदामसुद्धा मला फ्राय करून घ्यायचे, म्हणजे चव एकदम अप्रतिम लागते नारळाची. तर मंडळी, आपल्या समाजामध्ये नारळी पौर्णिमा ह्या सणाला खूपच महत्त्व दिलं जातं. पण का दिलं जातं, कारण नारळी आणि आपण नारळीच्याच वस्तू का बनवतो नारळी पौर्णिमेला, त्याचं कारण म्हणजे का, ह्या दिवशी समुद्राला आपण नारळ अर्पण करून जवळजवळ आपण म्हणजे समुद्राकडे एका प्रकारची प्रार्थना करतो किंवा विनवणी करतो, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी दे, म्हणजे ह्या पद्धतीने आपण समुद्राला साकडं घालत असतो. आणि त्यासाठी आपण नारळाला, म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी जास्तीत जास्त आपण नारळाच्या वस्तू बनवतो. तर आता मी म्हटलं नारळी पौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला नारळवडी दाखवलेली बघा, कारण तुम्ही माझ्या चॅनलला अपलोड करा. आणि नारळाची वडी एकदम खुसखुशीत आणि टमटमीत अशी नारळी एक दाखवलेली आहे तुम्हाला नारळाची वडी. तर मी आता हे 1 वाटी खोबरं आणि अर्धा वाटी गूळ घेतलेले. तर आता मी हे दोन्ही त्याच्यामध्ये तुपामध्येच मिक्स करून घेणार आहे मंडळी. तर बघा, तुम्ही आता एकदम गॅस बारीक करायचा. ह्या स्टेपला आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा, कारण आपलं भात जळालं, खोबरं जळालं नाही पाहिजे. तर मी अगोदर आता हे गूळ टाकून घेते आणि नंतर खोबरं टाकते. तर हा गूळ आपला वितळला ना की नंतर आपण भात टाकणार आहोत. तर मी तुपामध्ये असा गूळ टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी खोबरं परतून घेणार आहे.
कारण मी हे खोबरं ना असं एकदम किसून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये घेऊ शकतात करून. आता हे खोबरं आणि गूळ छान आपण व्यवस्थित खोबरं असं थोडंसं भाजून घेतलं ना मग खूप चव लागते. आता हे व्यवस्थित असं आपण भाजून घेणार आणि या स्टेपला ना गॅस आहे ना एकदम बारीक ठेवायचा, कारण गॅस आपल्याला फास्ट करायचा अजिबात नाही. बघा तुम्हाला मी सांगते, कारण आपलं खोबरं आणि गूळ एकदम म्हणजे त्याचा पाक आपल्याला बनवायचा नाही. फक्त गूळ हा वितळून घ्यायचा असल्यामुळे आपल्याला जास्त गॅस एकदम फास्ट करायचं नाही. गॅस एकदम बारीक गॅसवरच आपण सर्व काही करणार आहोत. कारण आता मी गॅस एकदम मिडियम एकदमच म्हणजे बारीक ठेवलेला आहे आणि हा गूळ मी आता थोडासा वितळून घेते. कारण गूळ वितळून घेतला ना की एकदम आपल्याला जास्त गूळ वितळायचं नाही, कारण गूळ जास्त वितळला ना तर का आपल्याला एकदम असा भात कडक कडक होऊ शकतो. तर मी आता या स्टेपला जे मी तांदूळ घेतले होते ते मोकळे करून घेतले होते, तुम्ही बघू शकतात. कारण मी एकदम मोकळा भात झालेला आहे आपला. तर मी आता हे मसाला काढून घेते, कारण ते दाताखाली आले ना का चांगले लागत नाही. आणि हे बघा हा भात आपला एकदम मोकळा झालेला आहे. तर मंडळी मी हा भात त्याच्यामध्ये टाकून घेते, कारण आपल्याला भात एकदमच म्हणजे छान हे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आता आपण भातामध्ये मीठ आणि तूप टाकून घेतलेलं आहे. हा गरम मसाला दाताखाली येऊ नये म्हणून मी काढून घेतलेला आहे त्याच्यामधून. तर आता हा भात मी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपला भात किती मोकळा झालेला आहे. हे पहा तुम्ही बघू शकता एकदम सुंदर भात झालेला आहे आपला. कारण मी 1 वाटी तांदळाला बरोबर 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि मी लिंबू पिळून टाकले. लिंबू पिळून टाकल्याने काय होतं, भात आपला पांढरा शुभ्र होतो आणि मोकळा होतो. तर हा भात मी असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, कारण आपल्याला गूळ आणि खोबऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे हा भात. तर तुम्हाला दाखवते मी, कारण आपला भात इतका सुंदर होणार आहे ना. गरम दुधामध्ये मी केसर घातलं होतं भिजवून आणि हे एकदम त्याने कलर कसा एकदम सुंदर येतो. आपला केसरी भात होतो हा नारळी भात म्हटल्यावर. तर मी हे त्याच्यामध्ये टाकून घेते आणि पुन्हा आपण एकदा मिक्स करू, कारण आपला भात खूप सुंदर होणार आहे. आणि त्यामध्ये मी आता जे ड्रायफ्रुट्स टाकले होते ना ते सुद्धा थोडेसे टाकून घेते. तर तुम्हाला पाहिजे असेल ना तुम्ही ऑरेंज कलर, फूड कलर वगैरे टाकू शकतात. तर मंडळी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण कलर टाकू शकतात किंवा स्किप करू शकतात जर आवडत नसेल तुम्हाला. मी आता थोडासा ना केसरी कलर आहे माझ्याकडे तो टाकते, कारण फूड कलर असं थोडंसं म्हणजे कलर चेंज झाला ना की खरोखर वस्तू छान दिसले ना की मुलं सुद्धा खातात. आणि माझ्या मुलांना तर असं कलर टाकलेलं खूप आवडतं, पण मी नेहमी टाकत नाही कारण शरीराला हानिकारक आहे, त्यामुळे मी जास्त काही टाकत नाही कलर्स वगैरे. पण आज म्हटलं हा वर्षातून एकदा पदार्थ बनवणार, तर याच्यासाठी आपल्याला फूड कलर झालाच पाहिजे. तर मी आता हे तांदूळ, खोबरं, गूळ आणि ड्रायफ्रुट्स टाकलेले, तर ते मी छानपैकी आता एकदम वाफ देऊन घेणार आहे. तर मी या स्टेपला ना आता वेलची टाकून घेते. वेलची टाकल्याने काय होतं, एकदम सुवासिक पदार्थ होतो आपला. आता शेवटीला वेलची टाकण्याचं कारण म्हणजे सुगंध आपला टिकून राहतो, त्यामुळे मी अगोदर वेलची पूड टाकलेली नाही, अगदी लास्ट स्टेपला मी वेलची पूड टाकलेली. तर तुम्ही बघू शकता आपला भात किती सुंदर दिसतोय. तर आपण हा भात आता फक्त 2 मिनिटासाठी असं वाफून घेऊया, म्हणजे कसं एकदम तांदळाच्या कणाकणामध्ये आपले जे पदार्थ टाकलेले ते एकदम एकजीव होऊन जातो. त्यामुळे मी आता थोडंसं फक्त वाफ देऊन घेणार आहे, म्हणजे 2 मिनिटासाठी आपण वाफ देऊन घेऊ आणि सर्व करू. तर तुम्ही पाहू शकता आपला भात किती सुंदर झालेला आहे. हे पहा एकदम मोकळा आणि एकदम लसलशीत भात, म्हणजे असं भात होणं खूप गरजेचं असतं. तर तुम्ही बघू शकता हा भात किती मोकळा आणि एकदम तुपट हळदीचा कलर म्हणजे पिवळा कलर. तर मी आता सर्व करते हा भात आणि तुम्हाला दाखवते. तर मंडळी नारळी भात खायला या आणि माझ्या पद्धतीने खूपच सुंदर असा टेस्टी नारळी भात बनवायचं म्हटलं खरोखर खूप छान आहे. आणि हा सण मला तरी वाटतं नेहमीच यावा, कारण आपण नेहमीच नारळी भात बनवून खाऊ. तर मंडळी माझ्या पद्धतीने तुम्ही हा नारळी भात नक्की करून बघा आणि मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा नारळी भात इतका सुंदर झालेला आहे, एकदम चवदार आणि उत्तम पद्धतीने झालेला आहे. तर मंडळी व्हिडिओ स्किप न करता बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला डबल सांगितलं, कारण सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. पुढील भागात